नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. नांदगाव SBI बँक वृद्ध महिलेला हार्ट अटॅक. सुरक्षा रक्षकाच्या प्रसंगावधानामुळे वाचला महिलेचा प्राण. बँकेत रांगेत उभे असलेल्या एका वृद्ध महिलेला हार्ट अटॅक आला. सुरक्षा रक्षकाने वाचवले वृद्ध महिलेचे प्राण. बँकेच्या CCTV मध्ये घटनेचा संपूर्ण व्हिडिओ कैद. याबद्दल सविस्तर वृत्त असं. दिनांक 21/1/2025 रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास बाळासाहेब देवचंद काळे, राहणार तांदुळवाडी, तालुका नांदगाव, हे आपल्या पत्नी सोबत सिंधुबाई बाळासाहेब काळे हे SBI बँक मध्ये रांगेत नंबर लावून बसले होते. आपला नंबर आल्याने जाण्यासाठी उभे राहत असताना आजीबाईंना अचानक चक्कर आल्याने ते कोसळल्या. आजी वृद्ध असलेल्या शरीराने साथ सोडली असावी असा अंदाज आल्याने जवळच असलेल्या SBI बँकेतील सुरक्षा रक्षक रवींद्र नाना चव्हाण यांना समजले. त्यांनी तातडीने त्यांच्याकडे धाव घेतली असता आजीचे हात पाय थंड पडल्याने व शरीर साथ देत नसल्याने रवींद्र चव्हाण यांनी बँकेचे मॅनेजर यांना कळवले व तातडीने प्रथम उपचार करण्यास सुरुवात केली असता आजीने प्रतिसाद दिला असता आजींचा जीव वाचलाय. हे बघून तातडीने ग्रामीण रुग्णालय येथे संपर्क करून अँब्युलन्सला प्राचारण केले. बँकेतील कर्मचारी वृंद यांनी मदत करत त्यांना रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी हृदयविकाराचा झटका असल्याचं संकेत असल्याचं सांगितले होते, अशी माहिती बँकेतील सुरक्षा रक्षक रवींद्र नाना चव्हाण यांनी सांगितली. तसेच आजींची प्रकृती ठीक असल्याने मृत्यूच्या दारातून रवींद्र चव्हाण यांनी माझ्या पत्नीला ओढून आणल्याने आजोबा बाळासाहेब काळे यांनी आपल्या मुलाला सचिन काळे याला सोबत घेऊन बँकेचे मॅनेजर वीरेंद्र विक्रम यांना लेखी स्वरूपात लेखन करून सर्व कर्मचारी यांचे आभार मानले. आजीचे प्राण वाचल्याने स्टेट बँकचे मॅनेजर यांच्यासह कर्मचारी वृंद व शहरातील विविध संघटनांनी, मित्रपरिवाराने, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यांनी चव्हाण यांचे कौतुक केले, तर काहींनी शॉल देऊन चांगल्या कामाचा सत्कार देखील केलाय. सर, आज हमारे बैंक ब्रांच में एक इंसिडेंस हुआ. एक महिला सिंधुबाई काले नाम की पैसे निकालने के लिए हमारे काउंटर पर आई थी और उसी पीरियड में उनको हार्ट स्ट्रोक आया और वो ज़मीन पर गिर गई. ये हमारे इंसिडेंस हमारे सिक्योरिटी गार्ड की नज़र में आया. उसने उनको उठाया, बैठाया. उसके बाद इंफॉर्मेशन मेरे तक आई. मैंने इमीडिएट सारे स्टाफ को इन्फॉर्म किया और इमीडिएट उनको मदद के लिए बताया और मैं खुद भी उधर गया और उसके बाद पंप किया उनको. पंप करने के बाद वो होश में आई और फिर इमीडिएट एम्बुलेंस को कॉल करके बुलाया और उनको हॉस्पिटल के लिए भेजा. अभी हॉस्पिटल में उनका ट्रीटमेंट चल रहा है और वो होश में आ गई है. उनके घर वाले भी आकर हम लोगों को इन्फॉर्म किए. वो लोग अभी वो होश में है और वो लोग काफ़ी सेटिस्फाइड थे और बैंक को भी अप्रिशिएट किया कि बैंक ने इमीडिएट टाइम रहते उनको ट्रीटमेंट दिया और उनको हॉस्पिटल भेजा. आज उनकी जान बच गई बैंक के वजह से. आमच्या बँकेमध्ये नांदगाव शाखा येथे एक सिंधुबाई काळे या आजी आल्या तर त्यांना त्या कॅश भरणा करण्यासाठी ते आले असतात. त्यांचं अचानक चक्कर आले आणि त्या खुर्चीवर बसल्या. ते माझ्या निदानास आले आणि त्यांना जसा अटॅकसारखा प्रकार मला जाणवला. त्यानंतर मी त्यांची जे मला शिकवल्या पद्धतीने मी जो प्रथम उपचार केला त्यांना आणि त्यांचं जे आहे जो चालू होता त्याच्यानुसार मी त्यांना प्रथम केले आणि आमचे कर्मचारी वगैरेंना सर्वांना सूचना केली आणि त्यानंतर ॲम्ब्युलन्स बोलवण्यात आली आणि त्यांना सुखरूप आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यात आले. एस मराठी न्यूजसाठी नाशिक जिल्हा प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.